नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. आपण ऐकत आहोत मराठी हृदयस्पर्शी कथा झुंज भाग 1. दिवस झुकला होता. शिरवाळ पडलं होतं. खालून टाकलेल्या माणसासारखा उरा पोटावर काटेरी गचपण घेऊन तो हाडळीचा मळा पडून होता. दिवस मावळला की एकटा माणूस तिथं थांबायला घाबरत असे. जिकडं बघावं तिकडं टेकड्याच टेकड्या आणि वर माजलेलं बोरीबाबळीचं, तरवाडाचं, हिंगणाचं भयान जंगल. साप मागे लागला तर मोकळ्या अंगानं पळणं कठीण व्हावं अशी सगळी तऱ्हा. मधूनच जमिनीचं पोट फाडून एक जहाबाज ओढा कृष्णेकडे वळला होता. त्याच्या काठानं राक्षसी करंज फोपावले होते. काटेरी डोंगरी झाडांना ऊत आला होता. दुसऱ्या बाजूला तयार झालेली गाळवणाची जमीन झुलतं पीक डोक्यावर घेऊन आरामात पडून होती. 12 महिने 13 काळ ओल पोटात साठवणारी ती जमीन म्हणजे आमचा हक्काचा निवारा होता. दरवर्षी न चुकता खंडी दीड खंडी दाणं निघत होतं. बाकीची शेतं नाही पिकली तरी अडत नव्हतं. यंदाचा शाळूही जबरदस्त बसला होता. एक 4 बोटासारखं ताट माणसाच्या डोकीच्या वर गेलं होतं. बचकेत मावणार नाहीत अशी टपोरी कंस पाखरांना खुणावत होती. बघणारा भुलून जात होता. 2 दावणीचे बैल आणि दुभती म्हैस रानव्यात सोडून मी निवांत लिंबाच्या सावलीत पडलो होतो. ते आडमाप फोपावलेलं झाड तसल्या अवस्थेतही वाऱ्यावर सळसळत होतं. फांदीबरोबर झोके घेणारे कावळे माजाला आल्यासारखे तिथेच चिकटून होते. डाव्या हाताचा त्रिकोण डोक्याखाली घेऊन मी साऱ्या शिवारावरून नजर फिरवीत पडलो होतो. गेल्या 6 महिन्यापूर्वीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आत्ताच घडल्यासारखा सरकत होता. डोक्यात वादळ भनानत होतं. दूरवर कुठं तरी पाहत मी जुन्या आठवणीत हरवलो होतो. कळपातून दुरावलेल्या या मेंढरासारखा बावरला होतो. मुंबई गजबजत होती. नेहमीसारखं माणसांचं रंगबेरंगी जंगल रस्तोरस्ती फुटलं होतं. जो तो घाईत धावत होता. जवळून नागडा माणूस गेला तरी बघायला कोणाला फुरसत नव्हती. जय हिंद सिनेमाजवळ बैठ्या चाळीत गाववाल्यांच्या सोबत मी राहत होतो. 1-2 नव्हे, चांगले 14 जण त्या खोलीत राहत होतो. ढेकणांचा पुंजका बेचकीत राहावा तसं. सवयीनं गर्दीचं काही वाटत नव्हतं. उशाला पेटी घेऊन अंग टाकायला मिळालं की काम भागत होतं. तक्रार करणारं मन गावाकडं राहिलं होतं. खऱ्या अर्थानं मी मुंबईतला चाळवाला झालो होतो. दुपारी 1च्या दरम्यान मी नुकताच कामावरून आलो होतो. नुकता कुठं 25शीत शिरलेला मी मिलमध्ये काम करून महिन्याकाठी 700 रुपये मिळवीत होतो. अंग गोटीगत कमावलं होतं. कृष्णाकाठच्या मातीत वाढलेलं थोराड हाड बघणाऱ्याला चकित करायचं. डावा पाय वर उचलून मान तिरकी करून शड्डू ठोकला तर चाळ हादरायची. जोडीदार मला दादा म्हणायचे गमतीनं. मुंबईला येण्याआधी तसा मी आडदांडच होतो. पण इथं आलो आणि सारा नूरच पालटला. गंगाराम दादासारखा काठी बोथाटी फिरवण्यात तरबेज असणारा वस्ताद भेटला. त्यानं एक नवखं जग मला दाखवलं. बोथाटी सणसणून कशी फिरवावी, हातातल्या लखलखीत दांडपट्ट्यानं डोळ्याचं पातळ लवायच्या आत 2 पायामधला कांदा सपकन कसा चिरावा, लोखंडी कांबीवरचे 2 जळते पलिते सरसरून अंगाभोवती कसे फिरवावेत, हे सारं मला या वस्तादांनी शिकवलं. बोथाटी फिरू लागली की माणसं अवाक होऊन बघत राहायची. चपळता विजेलाही लाजवायची. छताडात कोस्या रंगाचं खोंड डिरकत राहायचं. मातकट मस्तीला ऊत यायचा.
वस्ताद माझ्यावर खुश होता. सकाळी 7ला मिलमध्ये शिरलेला मी 4-4:30च्या दरम्यान खोलीवर यायचो. हातपाय धुवायचो. जवळच्या हॉटेलात चहा मारायचा आणि तडक वस्तादाचं घर गाठायचं. काठ्या लाठ्या फिरवीत प्रॅक्टिस करायचं. घरासमोरच्या अंगणात उभ्या उभ्याच घाम फुटायचा. नवख्या पोरांना माझं कसब दाखवायचो. डाव किंचित चुकला तरी पिंडरीवर तडाखा बसायचा. नाही म्हटलं तरी वस्तादाकडे 20-22 पोरं शिकायला होती. मध्येच लेझिमाचा डाव पडायचा. मग मीही त्यात सहभागी व्हायचो. तापलेली हलगी कडकडून ठोकायचो. मध्येच लेझिम घेऊन नाचायचो. पोरं म्हणायची, हनुमाचा अंग म्हणजे लव्हाळा आहे, लव्हाळा नुसता. वाकवल तसं वागतंय. मग मलाही माझ्या देहाचा अभिमान वाटायचा. सगळ्या कला आपल्याला अवगत असाव्यात असं वाटायचं. त्या दृष्टीनं प्रयत्न करत राहायचो. डोक्यावरती जुल्फ ठेवून वावरणारा मी रोज संध्याकाळी 7ला अंघोळ करायचो. तडक इराण्याच्या हॉटेलात घुसायचो. मटण चपाती रगडायची. पायपीट करत दादरला यायचं. तिथं शाकाहारी कवन गाणारा दोस्त गाठला होता. त्याला गाठायचो. ढोलकी आवळायची. तासीर आवाज चढवून पहाडी आवाजात पोवाडे गायचो. माणसांच्या अंगावर शहारे आणणारं हे काव्य मला भलतंच आवडायचं. रस्त्यावरून चालतानाही तान गळ्यात उतरलं की डावा हात आपोआप कानावर जायचा. खोलीवर यायचो तेव्हा बरोबर रात्रीचे 10 वाजलेले असायचे. माझा हा दिनक्रम कधी चुकला नाही की त्या मोहनगरीची भूल मला कधी पडली नाही. एके दिवशी मी कामावरून आलो. नेहमीसारखे हातपाय धुतले. पायातल्या चपला दारामागे सरकवल्या. जरा पेटीवर टेकलो. रात्रपाळी करून सकाळी 11ला आलेला जोडीदार अजूनही झोपला होता. एकदा त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. जरासा अजगरासारखा हलला. जांभळी दिली आणि तिथंच कूस बदलीत घुटमळत झोपी गेला. आईला ही कसली झोप म्हणायची? 5 वाजले आता. 6 तास झोप म्हणजे काय? झोपाळूही हुशार. त्यानं आणखी एकदा कूस बदलली. जांभळी दिली. मिचमीच्या डोळ्यांनी बघितलं. पुन्हा झोपला. तरी बरं अंगावर पांघरून नाही, नाहीतर दुसऱ्या दिवशीच गडी उठला असता. उद्या याला उठू वाटतंय होय. तेवढ्यात माझ्याच खोलीत राहणारा 8-10 जणांचा तांडा बडबडत आला. लमानी बायकावानी कलकलत नळावर गेला. हातपाय धुवून चुळा भरून आला. लेका हनुमा, आमच्या बी आधी कवाशी आलास? आत्ताच तुमच्या मोहर. झाक, आम्ही म्हणतोय मागच आहेस. काय गावाकडची काय खबर बात? काय नाही. झालं माझं तर महिना झालं टपाल पण नाही. टपाल आलं म्हणजे तेवढाच जीव बिनघोरी असतो. काय तर मग उगी इचवागत पाठीव काळजी. सारेच नेहमीच्या पद्धतीनं बोलत होते. कोण कापडं बदलत होतं, कोण बॅगेवरची धूळ झटकत होतं, कोण खिशातले सुट्टे पैसे मोजत होतं. सकाळी जाताना लावलेला फिगर आला नाही म्हणून 2-3 एकमेकांना चिठ्ठ्या दाखवत होती. मी त्यांच्याकडं बघत त्यांचं बोलणं ऐकत उठलो. सामायिक आरशात तोंड बघितलं. कांगवा फिरवला. खिशात हात घालत बाहेर पडणार तो दारात आमच्या घराजवळ राहणारा उद्धव दादा. मुंबईत दादरला राहायचा. स्वभावानं खूप प्रेमळ. काय हवं नको ते बघायचा. गावाकडच्या पोरांना मदत करायचा. अडनडीला 4 पैशांची मदत करायचा. मी आश्चर्यानं विचारलं, दादा तुम्ही इकडं कुणीकडं? तुझ्या बापूसनी घेऊन आलोय. बाप रे, खरंच वाटना. आमचे वडील आणि या वेळेला इथं? काय टपाल नाही, चिठ्ठी नाही. पटकन पुढं झालो. बापूंच्या हातातली पिशवी घेतली. बापू
कसं काय येणं केलं तुम्ही? आलो, म्हणलं जाऊन यावं. जरा पाणी घे रे हनुमा. बापू खूपच थकले होते. चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता. डोळेही मरगळलेले होते. खिदळणारे पार्टनर बापूंना बघून गप्प झाले. गुपचूप आपापल्या ट्रंकेवर टेकले. गावाकडची काही खबरबात समजेल म्हणून उत्सुकतेनं ऐकू लागले. एक जण चहा सांगायला पळाला. टाकलेल्या सतरंजीवर बापू बसले. ते आज भलतेच अबोल वाटत होते. बापू, तुम्ही बोलत का नाही? त्रास झाला का प्रवासात? हं, असं म्हणत बापूंनी एक अवंढा गिळला. मला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, तू सामान आवरायला सुरुवात कर. आत्ताच्या आत्ता गावाकडं जायचंय आपल्याला. पण असं घडलंय तरी काय? सांगतो, आधी सारं सामान बांध. मी गळाटलो. काय करावं सुचेना. काहीतरी भयानक प्रकार गावाकडं घडलाय एवढंच जाणवत होतं. क्षुल्लक घटनेनं हा ताडासारखा म्हातारा निश्चित वाकला नसता. चहा आला. साऱ्यांनी घेतला. आधी बापूंना दिला. मी सामान आवरायला लागलो तसा एक जोडीदार म्हणाला, सगळं सामान कशाला बॅगेत भरतोयास? गरजेपुरतंच भर. उगीच वजाला कार कशाला? तसं बापू म्हणाले, छे, हिथं काही ठेवू नकोस. हनुमा, सारं भर बॅगेत. त्यात मावत नसलं तर ह्या पिशवीत पोतं आणलंय म्या. सगळं बसतंय बघ. काय असल ती घे. सदऱ्याचं बटाण सुधीक ठेवू नकोस. पण कशासाठी एवढं? बास झाली म्हमय आता गावाकडं राहायचं. हनुमा, काय सांगू बाळा तुला. तुझी आई वारली. देवाघरी गेली. आतापर्यंत बापूंनी धरून ठेवलेला हुंदका बाहेर फुटला. मला तर आढळटाळक्यावर पडल्यासारखं वाटलं. रडू आवरेना. बापूंच्या कुशीत पडून मी रडायला लागलो. आई वारली हे खरंच वाटना. आवं, पण तुम्ही मला कळवायचं तरी. निदान शेवटची भेट तरी झाली असती. नाही कळवलं. एवढा लांबचा प्रवास एकाएकी असं होईल असं वाटलं नव्हतं. तशी ती दम्यानं आजारली होतीच. पण उचकीचं निमित्त झालं आणि पाठदिशी जीव गेला. रात्री जेवणाच्या टायमाला आजचा ह्यो 3रा दिवस. निदान तार तरी करायची. कसली तार करतोयस? सारा याप नुसता. घरी रुक्मिणीला एकटीला ठेवून आलोय. त्या उद्धवच्या भावाला घेऊन आलो. म्हणलं वाट खर्ची भरतो पर मला हनुमाजवळ पोचीव. उठ बाबा, असा हातपाय गाळू नको. हे आठवडा म्या कसा काढला माझं मला माहिती. कोण कुणाचं नसतंय बाबा. आपणच आपल्या माणसासनी सांभाळायचं असतं. जगाला काय गोपनी फिरवायच्या एवढं खरं. पार्टनरनी सारं सामान बांधून दिलं. छत्रीसकट सारं पोत्यात घातलं. डबल पायतान होतं ते कागदात गुंडाळून बॅगेत खुपसलं. झालं सगळं? होय. एखादा कोरा कागद आहे का हनुमा? कशाला? नोकरीचा राजीनामा लिही. आवं पण. लिही म्हणल्यावर लिही. आता माझ्याच्यानं नाही होत. वाकलो बाबा मी. 22 एकराचा गाडा कुठं वर रेटणार एकटा. ती होती तवा जगण्यात राम होता. काम कराय बी जोर याचा. पर आता नाही जगावंसं वाटत. जगू महादू लहान आहे ती अजून. त्यांची बी काळजी घ्यायला हवी. बोलून चालून पोरच ती. आता करता सवरता तू. बास नोकरी. नोकरीविना काय आडलं नाही आपलं. साऱ्यांनी समजावून सांगितलं. पण बापूंनी कुणाचंच ऐकलं नाही. उद्धव दादा तर म्हणाला, आवं बापसाहेब, लोकांना नोकऱ्या मागून मिळना त्या. चांगल्या नोकरीवर कशाला पाणी सोडायला लागलाय? मग घरचं कोण बघायचं? काय बघायचं त्यात? जमीन कुठं पळून जाते होय? ते काय नाही. मी फार दिवस जगीन असं वाटत नाही मला. शेवटी बापूंनी आपलंच खरं केलं. मला राजीनामा द्यायला लावला. कागद उद्धवदादाच्या हातात दिला. सारं व्यवस्थित करून कळीव मला. चला आता. निघालो.
पार्टनर राहा म्हणाले असते तरीही मी राहिलो नसतो. मन गावाकडे पळत होतं. वळसा मारून नेमकं आमच्या कौलारू घराजवळ थांबत होतं. ती आई, तिचं प्रेत, रडणाऱ्या आयाबाया, कासावीस झालेले धाकटे भाऊ, मुकी बनलेली रुक्मिणी, शेती, जनावर, तो बाजागडी आणि थकलेले बापू. सारं पिळून काढणारं चित्र माझ्या मनासमोर तरंगत होतं. कळकीच्या काट्यासारखं छातीत चलत होतं. अजूनही डोक्यावरचा लिंब सळसळत होता आणि 6 महिन्यापूर्वी घडलेला तो सारा प्रसंग मनासमोर जसाच्या तसा तरळत होता. आई मृत्यू अगोदर आपणाला भेटू शकली नाही हे दुःख आत खोलवर वारूळ करून उभं होतं. मुंबईच्या शहरी वस्तीला चटावलेलं माझं मन गावात रमायला तयार नव्हतं. तरीही मन मारून मी जगत होतो. ढोरासारखा राबत होतो. एकदा हात जमिनीला टेकले की दिवसभर मान वर होत नव्हती. गड्यासारखा राबत होतो. धन्यासारखा खात होतो. निबार ढेकूळ मुठीत विरघळत होतं. माझ्या वजना एवढा दगड कुळवावर ठेवून माझ्यासारखा बैलांचाही घामटा पाडत होतो. बापू कधी फिरत आलेच तर म्हणायचे, "आर बाबा, एवढ्या वजनानं कुळव टिकल का त्यो? बैल सुदीक मेटीकुटीला येते ती." मी सारं हसून घालवायचो. 2 बैल आणि 1 दुभती म्हैस मी एकटा सांभाळत होतो. जगू जमेल तशी शाळा आणि शेती दोन्हीही सांभाळत होता. महादूला शाळेशिवाय करमत नव्हतं. आई गेली ती गेली, निदान बापूंना सन्मानानं जगवायचं असं माझं मन निर्धार करत होतं. गारवा झेलत मी पडलो होतो. पण डोळा लागत नव्हता. साखरेला चटावलेल्या मुंग्यासारखे विचार मस्तकाला भिनत होते. मेंदूला वाटोळे घालून तिथंच भरकटत फिरत होते. मस्तक सोडायला ते तयार नव्हते. पायाजवळ बैलाचा कासरा आणि वैरणीची दोरी पडली होती. रिकामी बैल नुसत्या नाकातल्या येसनीवर निवांत चरत होती. एकाएकी शाळूच्या पांढऱ्या धोट पिकाच शिरलेली काळी भोर शेळी मला दिसली. मी उठलो. चिडच आली. दोरी दुमती करून पळालो. शेळी ही इतकी खदाड की आकबंद कणीस फरकन दातावरून खात होती. दातरून खात होती. उडी मारून 2 पायानं ताट लोळवायची. नेमकं कणीस तेवढं कातरायची. वर माझ्याकडं बघत दाढवान हलवीत करा चावत होती. "आर कुणाची हाय र शिरडी?" असं मोठ्यानं ओरडलो. एक दगड भिरकवला शेळीकडं. तसला दगड झेलूनही जातीनं कणीस कातरलं तेव्हाच पळाली. पलीकडच्या कुऱ्हाडीचा दांडा घोळत बसलेला ज्योतिनानाचा शंकर म्हणाला, "माझी हाय माझी शिरडी, काय म्हणणं आहे तुझं?" "आर भडव्या, शाळू पार भुरकांडला की तळातनं. निवांत बसलाय शिरडी दुसऱ्याच्या पिकात सोडून होय. शिव्या द्याचं काम नाही. काय करशील?" "ते मोहरचं मोहरं." "आर हानम्या, 4 कणसं खाल्ली नाही तिथवर एवढा बोंबलतोयास. शिवार कापून नेल्यावर काय करशील?" "टांगडं ठेवायचो नाही जाग्याव. बास झालं बोलणं. काल आलायस गावात. आमची हाडं झिजली इथं. लय पागुळ लावू नकोस. आधी शिरडी हाण." "पळाली की." "कुठं आहे?" "ती बघ." वरल्या अंगानं पुन्हा घुसली. "घुसू दे, नाही हाणणार." "तुझ्या आईला तुझ्या." मलाही राहवलं नाही. माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान शंकर्या मला भीती घालत होता. उलटा डाफरून बोलत होता. दोरी निबार मिळाली. 2 वादाड्यात पाडला. 1 ठोसा कानशिलावर असा सणानून लावला. लागला बोंबलायला. अंगानं बारकाच, पण तोंडात लय जीव. "हानम्या, भडव्या मारतोयस वय? सारं पीकच काटून नेतो का नाही बघ. नाहीतर बैलच चारतो रातची आणून. 4 एका ताटालाच हात लावून बघ. मुंडक्यावर उभा करतो. गावापातूर नेतो वडत. म्हशीच्या लोडण्यावानी फरफटत काढीन. कुठल्या मस्तीला आहेस?"
तू गावातली चाल चालू नकोस. मी म्हमईत दिवस काढल्यात. अरे जा, असं म्हमईवालं लय बघितल्या ती. असं म्हणत त्यानं ताणून शिरडी धरली, वळून माझ्याकडं आला. डांगरट उतरून गावाकडं निघाला. तसा मी मागून जाऊन धरला. शिरडी घेऊन कुठं चाललायस? मी ती कोंडवाड्यात घालणार आहे. धन्यवाद.